आमचे 10 आमदारही सरकारमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे सरकार आपलेच आहे. सरकारला 250 आमदारांचा पाठिंबा आहे. माझं काय हे मलाही माहीत नाही, अशी फटकेबाजी केली आहे राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी राज्यमंत्री राहिलेल्या तनपुरे यांनी एका भाषणात बोलताना सगळ्यांच्या भुवया उंचावणारं हे विधान केल्यानं शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार सत्तेत सहभागी होणार. यासोबतच प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली आहे. पण प्राजक्त तनपुरे यांनी थेट सत्तेत जाण्याचं विधान करण्याच्या आधी जयंत पाटील यांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना पाठिंबा देणारं विधान केलं होतं आणि त्यामुळे जयंत पाटील टप्प्यात कार्यक्रम करण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जात आहे. पण जयंत पाटील सगळे 10 आमदार घेऊन सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार की भाजपमध्ये जाणार? तसेच प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये जाणार की मामा जयंत पाटील यांच्यासोबत राहणार? नक्की पडद्यामागे काय घडतंय हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीची आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याने बारामतीमधून त्या बिनविरोध निवडून येतील हे नक्की आहे. तर राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आणि शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले याला उमेदवारी मिळावी यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे आणि शिवाजी कर्डिले यांचे जावई व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप दोघेही आग्रही आहेत. आणि त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मंगळवारी 10 मार्चला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटी दरम्यान स्वतः अक्षय कर्डिले हे उपस्थित होते. पण या भेटीत नेमकं काय ठरलं हे अजून बाहेर आलेलं नाहीये आणि त्यामुळेच राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार की अक्षय कर्डिले यांचा पत्ता कट करून त्याऐवजी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी मिळणार हे चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. पण मग प्राजक्त तनपुरे यांना भाजपमधून उमेदवारी मिळू शकते ही चर्चा होण्यामागचं कारण काय आहे? तर गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे यांनी गळ्यात भगवा गमछा आणि भगवी टोपी घालून मतदारसंघात फिरायला सुरुवात केली आहे. तसेच अक्षय कर्डिले यांच्यासोबतही त्यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे. पण यामागे सुद्धा 2 कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अक्षय कर्डिले याला जिल्हा बँकेवर संचालक केलं आहे. कारण शिवाजी कर्डिले हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे अक्षय कर्डिले यांना लगेचच विधानसभेची उमेदवारी देण्यापेक्षा आमदार आणि माजी मंत्री राहिलेल्या तनपुरे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. तर प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यामागचं दुसरं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप. कारण संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही गेल्या 1.5 वर्षामध्ये उघडपणे हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे. त्यामुळे संग्राम जगताप यांच्याकडे लक्ष कमी करण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांनी भगवा टोपी आणि भगवा गमछा घालून फिरायला सुरुवात केली आहे. आणि या सगळ्या मागे विखेंची खेळी आहे अशी चर्चा दबक्या आवाजात आहे. पण प्राजक्त तनपुरे यांनी एका सभेत भाषण करताना अक्षय कर्डिले यांना आमदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशासाठी स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कर्डिले समर्थकांमध्ये सुद्धा नाराजी असल्याचं समजतंय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता हे झालं भाजप प्राजक्त तनपुरे यांचं. आता बघू मामा जयंत पाटील टप्प्यात कार्यक्रम करण्याच्या तयारीत का आहेत? यामागे नक्की काय राजकीय घडामोडी घडल्या आहेत? तर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली होती. यानंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले होते की आम्ही 5 ते 6 जणांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन काही अडचण आली तर आम्हाला सांगा अशी चर्चा झाल्याचं सांगितलं होतं. तसेच सुनेत्रा पवार असोत किंवा पार्थ पवार असोत यांच्यासाठी कोणतेही अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही असं विधानही जयंत पाटलांनी केलं होतं. तसेच सुनेत्रा पवारांच्या पाठीशी आपण आहोत असं जाहीरपणे जयंत पाटलांनी त्यावेळी सांगितलं होतं. म्हणजे एकीकडे विलिनीकरणाला ब्रेक लागल्याच्या बातम्या येत होत्या तर दुसरीकडे रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातावरून सुरू ठेवलेले आरोप आणि त्यातच जयंत पाटलांचं विधान या सगळ्या घडामोडीमुळे जयंत पाटील अर्थमंत्री होतील अशी चर्चा त्यावेळी होत होती. अर्थात त्याचं कारण म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाकडे अर्थमंत्री पद स्वीकारू शकेल असा सक्षम नेता नव्हता. त्यामुळे विलिनीकरण होऊन जयंत पाटील अर्थमंत्री होतील असं बोललं जात होतं. पण तसं काही झालं नाही. तसंच भाजप जयंत पाटलांकडे अर्थमंत्री पदाची सूत्र देईल याची शक्यता तशी कमी होती. पण जयंत पाटील कधी ना कधी सत्तेसोबत जातील असं बोललं जात आहे आणि याचं कारण म्हणजे
सहकारातून जयंत पाटलांनी रचलेला राजकारणाचा पाया, वाळव्यात भाजपने कामाला लावलेली यंत्रणा आणि पुढचं राजकीय भविष्य अशा अनेक गोष्टींमुळे जयंत पाटील सत्तेत जातील अशी चर्चा आहे. कारण राष्ट्रवादीचा मूळ प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्रात आहे. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षात असणाऱ्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या चारही नेत्यांची स्पेस जयंत पाटलांकडे आहे. तसेच अजित पवारांच्या पक्षाला सत्ता संतुलन राखण्यासाठी राजकीय अनुभव असणाऱ्या नेत्याची आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहऱ्याची गरज आहे. आणि हे सगळे निकष जयंत पाटील पूर्ण करतात. त्यामुळे जयंत पाटील ही स्पेस घेऊन सुनेत्रा पवारांना पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळेच कदाचित त्यांचा भाचा प्राजक्त तनपुरे यांनी 10 आमदार सत्तेत सहभागी होतील असं विधान केलं असावं. पण खरंच शरद पवार पक्षाचे 10 आमदार सत्तेत जाऊ शकतील का? तर याचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे. कारण अजित पवारांच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबतच अजित पवारांच्या नेत्यांवर टीका केली आहे. त्यामुळे रोहित पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाऊन पटेल आणि तटकरेंसोबत काम करू शकत नाहीत. रोहित पवार यांनी विमान अपघातावरून भाजपचे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री नायडू यांच्यावरही आरोप केल्यानं भाजप देखील डॅमेज झाली आहे. त्यामुळे रोहित पवार सत्तेत न जाता विरोधात राहून दीर्घकालीन राजकारण करू शकतात अशी शक्यता जास्त आहे. पण शरद पवारांच्या पक्षातील इतर नेत्यांचं किंवा आमदारांचं तसं नाहीये. यामध्ये स्वतः जयंत पाटील यांनाच त्यांच्या मुलाचं आणि भाचा प्राजक्त तनपुरे याचं राजकीय भविष्य सेट करायचं आहे. याचबरोबर शरद पवार गटातील काही आमदार आणि खासदारांना पुढच्या राजकीय भवितव्यासाठी सत्तेची गरज आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील एका गटाचं नेतृत्व जयंत पाटील करू शकतात, तर दुसऱ्या गटाचं नेतृत्व रोहित पवार करतील असं बोललं जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अकाली जाण्याने दोन्ही पक्षांचे विलिनीकरण करण्यापेक्षा जयंत पाटील यांच्या नेतृत्वात डावपेच आखून सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची खेळी शरद पवारांनी केली असावी असं बोललं जातंय. यामुळे सुनेत्रा पवार यांचं राजकारण वरचढ राहील आणि भाजपलाही अशा वेळी जयंत पाटील यांना विरोध करता येणार नाही. आणि त्यामुळेच भाचा प्राजक्त तनपुरे यांच्या विधानामुळे मामा जयंत पाटील टप्प्यात कार्यक्रम करण्याच्या तयारीत असून ते सत्तेत सहभागी होऊ शकतात अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. दरम्यान या सगळ्या राजकीय घडामोडीवर तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.